मंडळी, आज आपण बघणार ठरलं तर मग मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये सायलीचं डोळे जेवण चालूच आहे आणि सायली मात्र मिठाई काढते आणि एकच जल्लोष होतो. कारण अर्जुन इतका खुश झाला आहे, कारण त्याला पहिल्यापासूनच तो म्हणतोय की मला मुलगीच हवी आहे आणि त्याची इच्छा पूर्ण आहे की सायलीला मुलगीच व्हायला आहे. मग तितक्यात लगेच अस्मिता येते आणि म्हणते की अरे, आपण ना एक गेम खेळू बरं का. आणि ते गेम खेळायला घेत आहे, पण असे काही प्रश्न विचारतात की ते सर्व उत्तर सायली अर्जुनकडं बोट दाखवून सांगते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, हे काय मगापासून तुम्ही सर्व माझंच बद्दल विचारत आहे आणि तिच्याबद्दल काहीच विचारत नाही. त्यावर लगेच 1-2 प्रश्न मग प्रतापराव वगैरे विचारत आहे आणि मग ते लगेच सायलीकडं बोट दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर म्हणतात, ठीक आहे, आता आपण ना गेम चेंज करू बरं का थोडंसं, म्हणजे वेगळं काहीतरी विचारायचं असं म्हणून. पण तितक्यात पुन्हा सायलीला आश्रमातल्या मुली आलेलं नसतं, म्हणून ती म्हणते मी एकदा तरी फोन करून बघते बरं का कुसुमताईंना. म्हणून ती उठून फोन करायला घेते प्रेक्षकांना. कुसुमताई फोन करून विचारत आहे आणि सांगता पण आहे तिला की अगं हो, अजून काही मुली आलेल्या आहेत नाही, पण निघाल्या आहेत, तू काही टेन्शन घेऊ नको आणि ते काय जे ओटी भरायचं आहे ना, तू पुढचं प्रोसिजर कर बरं का, असं ते सायलीला सांगत असतं. आणि सायली पुन्हा येऊन बसते आणि मग कल्पनाताई, प्रतिमा, त्या अस्मिता हे सर्व सायलीची ओटी भरून घेतात खणा नारळाने. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण आजी लगेच श्वेतालाही म्हणते, अगं श्वेता, तूही भर ना गं सायलीची ओटी. श्वेतासुद्धा ओटी भरायला घेते मंडळी. आणि इकडं मात्र आता पुन्हा प्रियाचं काहीतरी नाटक सुरू झालं आहे, कारण तिला सायली जेलमध्ये येणार हे 100% खरं असलं ना, तरीसुद्धा तिची प्लॅनिंग वेगळी आहे. कारण तिचं असं म्हणणं आहे की सायली जेलमध्ये आली म्हणजे तिला व्यवस्थित राहू द्यायचं नाही, तिला विनाकारण त्रास द्यायचा, म्हणून ती जेलमधल्या बायकांना सांगत असते. आणि त्या बायका म्हणतात, अगं प्रिया, तू काही टेन्शन करू नको, बघ आम्ही ती आल्यानंतर तिला कसा बंदोबस्त करतो आणि तिला कसं छळतो. आणि ते इन्स्पेक्टरसुद्धा बघत असते की हिचं काहीतरी काही ना काहीतरी खूळ चालूच असतं. आणि इकडं पुन्हा चैतन्याने त्यांनी नवीन गेम सुरू केलेला आणि त्यात ते विचारत असतात की बाबाचे लाड कोण करणार. असं म्हटल्यानंतर सर्वजण प्रतापरावांकडं दाखवत आहे बोट. नंतर मुलाला बिघडवण्या म्हणजे बाळाला बिघडवण्यामध्ये कोणाचा जास्त हात असेल तर चैतन्याकडं दाखवत आहे. आणि बाळावर चांगले संस्कार कोण करेल का, असं म्हटल्यानंतर सर्व पूर्ण आजींकडं बोट दाखवत आहे प्रेक्षकांना. आणि तितक्यातनं सायलीला पुन्हा असं वाटतंय की काहीतरी अजून अस्वस्थ वाटायला लागतं आणि ती पुन्हा म्हणते की अरे, अजूनही मुली कशा आल्या नसतील. म्हणून ती उठून पुन्हा कुसुमताईंना फोन करायला घेते, पण कुसुमताईंचा फोन लागत नाही, म्हणून ती मधुभाऊंना फोन करते. पण मधुभाऊ तिच्याशी खोटं बोलता आणि सांगता, अगं पाऊस चालू आहे ना, म्हणून आम्ही थोड्या वेळाने निघतोय, तू काही टेन्शन घेऊ नको बरं का, आम्ही येऊ, असं म्हणून ते सांगते. आणि ती असं म्हणत असते की हो, मलाही तसंच वाटतंय, कारण पाऊस येण्यासारखं म्हणजे इकडेही आभाळ आलं आहे बरं का. आणि कुसुमताई इकडं मुलींना शोधण्यासाठी आश्रमाच्या बाहेर पडल्या आणि ते येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारत आहे दर्शकांना की तुम्ही ह्या मुलींना बघितलं का. आणि पुन्हा अस्मिता म्हणते, हे बघ अजून एक सरप्राईज बरं का तुझ्यासाठी सायली. त्यावर सायली म्हणते, अजून एक सरप्राईज. आणि मग सर्वजण उठल्यानंतर हॉलमध्ये पुन्हा बाजूला बसत आहे आणि मग कल्पनाताई, अस्मिता आणि प्रतिमा त्या सर्व डान्स करायला लागत आहे. आणि डान्स तर खरंच खूप सुंदर होतो आहे बरं का प्रेक्षकांना. डान्स झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत आहे. पण म्हणजे आश्रमातले काका असताना ते मधुभाऊने इकडं म्हणत असता की आपण पोलीस स्टेशनला फोन करून बघायचं का हो. असं म्हटल्यावर मधुभाऊ हो म्हणताय, कारण मधुभाऊने तर टेन्शन यायला लागलं आहे. आणि मग ते इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करून सांगतात की आश्रमातल्या मुली पिकनिकला गेल्या होत्या आणि त्या अजूनही आल्या नाही, कारण बराच वेळ झाला. त्याच्यावर इन्स्पेक्टर सावंत सर्व विचारतात किती वेळ वगैरे झाला, काय असं, कुठं गेल्या होत्या. ते सर्व सांगितल्यानंतर पुन्हा कुसुमला फोन करूनही सांगताय की आम्ही इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला आहे. आणि इकडं मात्र आता चैतन्याला फोन आलेला आहे आणि चैतन्य स्वतः टेन्शनमध्ये तो येऊन सांगतो आहे की अरे, मला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला होता आणि ते सांगत होतं का आश्रमातल्या मुली पिकनिकला गेल्या होत्या ना, ते अजून आश्रमात आलेल्याच नाही. हे ऐकल्यावर तर मात्र सर्वांच्या पायाखालची जमीनच जाते दर्शकांना, कारण खूपच टेन्शन वाढलेलं आहे. आणि त्यात अर्जुनही म्हणत असतो, हे बघ मी जातो. त्यात सायली म्हणते नाही मी पण येते. पण मग कल्पनाताई वगैरे म्हणतात, नाही गं तू आता नको जाऊ, अश्विन आणि अर्जुन जाईल. आणि मग ते निघाले प्रेक्षकांना मग आश्रमाकडे जायला. आणि आता पुढच्या भागामध्ये आपल्याला समजणारच आहे, कारण सायली आता जेलमध्ये जाणार हे फिक्स आहे. पण अर्जुन तिला सांगत असतो की तू काही टेन्शन घेऊ नको, मी येणारच आहे. आणि जेलमध्ये गेल्यानंतर प्रिया सायलीचं स्वागत करते बरं का प्रेक्षकांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.